नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, बृहमुंबई महानगरपालिकासाठी तर भरती निघालेली आहे 2026 ची चांगली अपॉर्च्युनिटी यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. आता यामध्ये तुमचे जे पद बघायला मिळतं, कामगार ह्या पदासाठी इथं पद भरती आहे. एकूण 38 पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आलेली आहे. शैक्षणिक पात्रता असणारे फक्त 10वी पासवाले इथं अप्लाय करू शकतात. तर चांगली पॉस्ट आहे. नोकरी ठिकाण मुंबई असणार आहे. ओके. 18 ते 38 वर्षावाले इथं अप्लाय करू शकतात आणि मागासवर्गीयांना सूट असणार आहे. ओके. आता ऑनलाईन पद्धतीने आपल्याला अप्लाय करायचं आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. अर्ज प्रक्रिया कशी आहे? परीक्षा पद्धत काय आहे? पगार किती असणार आहे? ओके. अशी इत्यादी माहिती तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मिळेल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपलं Instagram आयडी, Telegram चॅनल, WhatsApp, Facebook लावून फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी भरती निघालेली मित्रांनो, बृहमुंबई महानगरपालिकेकडून ही भरती जाहीर झालेली आहे, कामगार विभागाकडनं. ओके. आता यात जाहिरात दिलेली आहे. याच्यामध्ये 802 MC दिनांक 22/1/2026 ला याची नोटिफिकेशन्स आलेली आहे. आता यामध्ये जर बघायला गेले तर आपण आता बृहमुंबई महानगरपालिकेतील महाव्यवस्थापक देवनार पशुवध गृहाच्या आस्थापनेवरील गट ड संवर्गामधील कामगार पदाची 38 पदे सरळ सेवेने भरण्याबाबत महानगरपालिका आयुक्त यांची मंजुरी क्रमांक MGC एफ 7863 दिनांक 1/10/2025 मध्ये प्राप्त झालेली आहे. त्यानुसार महाव्यवस्थापक देवनार पशुवधगृह यांच्या स्थापनेवरील 38 रिक्त पदे सरळ सेवेने भरती प्रक्रिया राबवून निवड करण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने आपल्याला अप्लाय करायचं आहे. त्याची बृहमुंबई महानगरपालिकेच्या हे पोर्टल दिलेलं आहे. या वेबसाईटवरून आपल्याला अ, या संकेतस्थळावर प्रसारित करण्यात आलेल्या जाहिरातीतील नमूद केल्याप्रमाणे आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता धारण करीत असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत असून त्यासाठी उमेदवारांनी वरील नमूद संकेतस्थळावर कामगार पदाकरिता ऑनलाईन अर्ज या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज मुदतीत सादर करावेत. आता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापर असलेला वैध व्हॅलिड ईमेल आयडी आणि भ्रमणध्वनी मोबाईल क्रमांक आपल्याला पाहिजे आहे. म्हणजे ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबर आपल्याकडे आवश्यक असणे गरजेचे आहे. ते लॉगिनसाठी लागणार आहे. भरती प्रक्रिया परीक्षेमध्ये प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याचे भरती प्रक्रियेच्या संपूर्ण कालावधीमध्ये सदर ईमेल आयडी वैध राहील आवश्यक आहे. ओके. ईमेल ॲड्रेस आपल्याला वैध राहील याचं आवश्यक आहे. त्याच्यावरच तुम्हाला अपडेट वगैरे मिळतील. आता सरळ सेवेने भरण्यात कामगार पदाचे तपशील पुढीलप्रमाणे आहे. आता पदाचे नाव दिलेले आहे, वेतन श्रेणी दिलेली आहे, भरण्याची रिक्त पदांची संख्या दिलेली आहे, गट दिलेला आहे. आता पद आपल्याला इथं पदाचं नाव दिलेलं आहे कामगार. आता स्तर दिलेला आहे M9 18,000 पासून 56,900 पगार आपल्याला देण्यात आलेला आहे. एकूण इथं 38 पदे दिलेली आहे. ओके. याच्यामध्ये गट ची इथं भरती आहे. तर सरळ सेवे पद्धतीने भरण्याची पदनाम असणारे कामगार एकूण रिक्त पदं 38 आता इथे दिलेलं आहे. सामाजिक आरक्षणाचे विवरणपत्र खालीलप्रमाणे आहे. आरक्षण आपण बघूया कोणत्या कॅटेगरीला किती पदं आहे. आता इथं कामगार एकूण रिक्त पदे दिलेली आहे 38. याच्यामध्ये कॅटेगरीची नावे दिलेली आहे. या कॅटेगरीमध्ये आपल्याला 38 पदे बघायला मिळतात. तुम्ही बघू शकतात. या कॅटेगरीमध्ये किती-किती पदं आहे आपल्यासाठी. आणि त्याच्यामध्ये आपल्याला जर तुम्हाला बघायचं असेल तर महिलांसाठी किती अपॉर्च्युनिटी आहे, खेळाडूंसाठी किती आहे, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, माजी सैनिक इत्यादी यांना सगळ्यांना मिळून किती-किती जागा आहे आपण आता बघू शकतो. ओके. असा ड्रॉ याच्यात देण्यात आलेला आहे. आपण ज्या पण कॅटेगरीमध्ये असाल ते आपण इथं बघून घेण्याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या. ओके. आता अनाथांसाठी पण अपॉर्च्युनिटी आहे, दिव्यांगांसाठी पण असणार आहे. ओके. आता कामगार पदाकरिता दिव्यांगांमध्ये आपल्याला इथं 2 पदे देण्यात आलेली आहे. आता हे 2 पदे असणार आहे PWDसाठी दिव्यांग लोकांसाठी असणार आहे. याच्यामध्ये अंध असणार आहे, श्रवणशक्ती दोष, त्यानंतर इथं विकलांगत, मानसिक अपंगवत, त्याच्यानंतर एकाधिक अपंगाचा समावेश, शारीरिक पात्रता दिलेली आहे व जबाबदारी वगैरे दिलेली आहे. 2 पदे दिलेली आहे. यांच्यासाठी पण चांगली अपॉर्च्युनिटी आहे दिव्यांगांसाठी. ही माहिती तुम्ही वाचून घ्या. ओके. आता याच्यामध्ये आता पुढे गेल्यानंतर आता आता देवनार पशु कामगारांच्या कर्तव्य सूचना दिलेल्या आहे. पशुवधगृहातील अंतर्गत रस्त्याची साफसफाई करणे, पशुवधगृहाची स्वच्छता व धुलाई करणे व पशुवधगृहातील
उघड्या गटारींची व सांडपाणी वाहून नेणारे नाले स्वच्छता करणे व प्रशासनाने वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे यामध्ये दिलेली आहे. ओके. तर आपण आता पुढे जाऊया. इथं आरक्षण दिलेले आहे, जे की आरक्षण तुम्ही बघू शकतात. टीप दिलेली आहे. भरतीच्या जाहिरातीमध्ये दिलेल्या रिक्त पदांची वाढ, घट होण्याची शक्यता वगैरे आहे, असे इथं दिलेले आलेले आहे. आता हे वाचून घ्या. सामाजिक आरक्षण, त्यानंतर खेळाडूंचं आरक्षण दिलेलं आहे याच्यामध्ये. ओके. या आरक्षणाच्या दिव्यांग आरक्षण दिलेलं आहे. हे आरक्षण आपण वाचून घ्या. सामाजिक शैक्षणिक वर्ग आरक्षण दिलं आहे. सी-बी-सी, ई-डब्ल्यू-एस यानंतर दिलेलं आहे. आता पुढे येऊया. आता याच्यात दिलेलं आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अप्रेंटिसशिप प्रशिक्षण घेतलेल्या सरळ सेवेने भरण्यात येणारी 10% प्रमाणे आहे. ज्यांची अप्रेंटिसशिप झालेली आहे बृहन्मुंबईमध्ये त्यांची 10% पदं त्यांच्यातून भरण्यात येणार आहे. एन-सी-टी-बी-टी सर्टिफिकेशन आपल्याकडे पाहिजे. नॅशनल काउन्सिल ऑफ ट्रेनिंग अँड व्होकेशनल ट्रेड्स. ओके. उत्तीर्ण असलेल्या आपल्या उमेदवारांना अर्जामध्ये स्पष्टपणे दावा करणे आवश्यक आहे. तरच आपल्याला याचा लाभ मिळणार आहे. कागदपत्र दिलेले आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये. आता प्रमाणपत्र वगैरे आपल्याकडे असेल एन-सी-टी-बी-टीमध्ये, तर आपल्याला चांगली पदच्युती देण्यात आलेली आहे. तर कामगार या पदासाठी इथं आवश्यक शैक्षणिक असणार आहे. 10वी पास असणार आहे आणि याच्यामध्ये आपल्याला 100 गुणांची मराठी विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. आता 100 गुणांची आपली परीक्षा घेतली जाणार आहे. 10वीच्या बेसवर पात्रता दिलेली आहे. शारीरिक मोजमाप, वयोमर्यादा दिलेली आहे. अर्जदार हा भारतीय नागरिक असावा. शारीरिक आपल्याला मोजमाप खालीलप्रमाणे आहे. पुरुष उमेदवाराकरिता इथं 50 किलो वजन पाहिजे आहे. उंची पाहिजे 57 सेंटीमीटर. स्त्रीसाठी दिलेली आहे. महिलांसाठी 145 किलो वजन, 150 सेंटीमीटर उंची पाहिजे आहे. वयोमर्यादा दिलेली आहे. जाहिरातीमध्ये प्रसिद्ध झालेल्या दिनांकात उमेदवार खालीलप्रमाणे नमूद केल्याची वयोमर्यादा असावा. आता याच्यामध्ये देण्यात आलेले अराखीव खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी 18 ते 38 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात आणि मागासवर्गीयमध्ये असाल तर 5 वर्ष सूट आहे, म्हणजे 18 ते 43 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. आता याच्यामध्ये पूर्ण पॅरेग्राफ दिलेला आहे. राखीव प्रवर्गामध्ये मागासवर्गीयांमध्ये तुम्ही हे वाचू शकतात. खेळाडू वगैरे किती सूट आहे याच्यामध्ये दिलेले आहे. ओके. तर तुम्हाला याच्यात खाली पण दिलेलं आहे याच्या शॉर्टकटमध्ये, ते पण मी तुम्हाला दाखवून देतो. आता आरक्षणाचं दिलेलं आहे तर वयोमर्यादा तपशील. आता अराखीवसाठी इथं दिलेलं 18 ते 38, मागासवर्गीय जर असाल 18 ते 43, माजी सैनिक असाल तर 3 वर्ष सेवा केलेली असेल तर 45 वर्षापर्यंत, माजी सैनिक दिव्यांग असाल तर 45 वर्ष, प्रकल्पग्रस्त उमेदवारासाठी 18 ते 45 वर्ष, भूकंपग्रस्त उमेदवार 18 ते 45 वर्ष, खेळाडूसाठी 18 ते 43 वर्ष, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे जर आपण प्रशिक्षण घेतलेलं असेल किंवा कर्मचारी वगैरे असेल तर 18 ते 45 वर्ष, अनाथांसाठी 18 ते 43 वर्ष, दिव्यांगांसाठी 18 ते 45 वर्ष आणि स्वतंत्र सैनिक नामनिर्देशित पाल्य असाल तर 18 ते 45 वर्ष असणार आहे. याच्यामध्ये दिलेले आहे संपूर्ण आपल्याला कोणत्याही एका वर्गातूनच आपल्याला याच्यात अपॉर्च्युनिटी भेटणार आहे. निषेध दिलेले आहे. निवडीचे निषेध कामगार या पदांच्या सेवा प्रवेश नियमानुसार विहित केलेली अर्हता व अटी शर्ती धारण करण्यात येत आहे. आता पात्र उमेदवारांना बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षा संगणकावर घेण्यात येईल. सदर परीक्षेचे प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे तयार करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीतील उमेदवारामधून विविध सामाजिक व समांतर आरक्षणामधून तात्पुरती अंतिम निवड यादी तयार करण्यात येईल, असं इथं सांगण्यात आलेलं आहे. आता कामगार या पदासाठी बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा विहित करण्यात आलेल्या शैक्षणिक अर्हतेच्या समान राहील. सदर पदाकरिता घेण्यात येणाऱ्या बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप पुढीलप्रमाणे असेल. आता याच्यामध्ये अनुक्रमांक दिलेला आहे, परीक्षेचा विषय दिलेला आहे, एकूण प्रश्न, एकूण गुण दिलेले आहे, माध्यम दिलेलं आहे, वेळ दिलेली आहे, अभिप्राय दिलेला आहे. आता मराठी भाषा व व्याकरणमध्ये 25 प्रश्न असणारे 50 गुणांसाठी मराठीमध्येच, इंग्रजी भाषा व व्याकरणमध्ये 25 क्वेश्चन 50 गुणांसाठी इंग्रजीमध्ये असतील आणि सामान्य ज्ञानचे 25 क्वेश्चन असणारे 50 गुणांसाठी मराठी भाषेमध्ये, बौद्धिक चाचणी 25 क्वेश्चन असणार आहे, 25 प्रश्न 50 गुणांसाठी मराठी भाषेमध्ये, एकूण असे 100 प्रश्न असणारे 200 गुणांची परीक्षा असणार आहे. याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. आपल्याला याच्यामध्ये उमेदवारांना किमान 45% गुण प्राप्त झालेले पाहिजे. म्हणजे 90 मार्क जर भेटतील तरच आपल्याला यादीमध्ये नाव येईल. सामान्य ज्ञान या विषयांच्या प्रश्नपत्रिकेमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेशी संबंधित तसेच स्थानिक बाबी, वैशिष्ट्ये आणि चालू घडामोडी निगडीत प्रश्न अंतर्भूत असतील. ओके. बौद्धिक चाचणीचे परीक्षेचे स्वरूप माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये नुसार असेल. मौखिक चाचणी घेतली जाणार नाही आहे. मराठी, इंग्रजी भाषा व व्याकरणाची विषयावरची ऑनलाईन
परीक्षा इंग्रजी भाषेतूनच घेण्यात येईल. तसेच मराठी भाषा, व्याकरण, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी विषयांची ऑनलाईन परीक्षा मराठीत घेण्यात येणार आहे. कामगार या पदांची अर्हता करण्यात येणाऱ्या पात्रतामध्ये दिलेली आहे. वस्तुनिष्ठ, बहुनिष्ठ पर्याय असणार आहे. याच्यामध्ये दिलेले आहे. आता सामायिक गुणामध्ये इथं खाली अटी वगैरे दिलेल्या आहे. आता त्या प्राधान्य ज्येष्ठाला मिळतं. ज्यांचं वय जास्त त्यांना असणार आहे. नॉर्मलायझेशन मेथड असणार आहे याच्यामध्ये. ओके. मायनस सिस्टम असणार आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपल्याला याच्यात लिंक दिलेली आहे. जर तुम्हाला अर्ज करताना काही डाउट्स वगैरे असेल, काही आपल्याला क्युरीज वगैरे असेल, तुम्ही या नंबरला कॉल करू शकता. हेल्पलाईन नंबरला कॉल सेंटरला 10 ते 5च्या दरम्यान सोमवार ते शनिवारपर्यंत उपलब्ध असेल. ओके. फॉर्म भरल्यानंतर प्रिंटआउट काढून घ्यायची आहे, जेणेकरून तुमच्याकडे प्रूफ म्हणून राहील. आता अर्ज करण्याची दिनांक वेळ दिलेला आहे 28 जानेवारी 2026 पासून तर आपल्याला 18 फेब्रुवारी 2026 पर्यंत अप्लाय करून घ्यायचं आहे. आता ऑनलाईन परीक्षा शुल्क दिलेलं आहे. राखीवसाठी ₹1000 असणार आहे आणि मागासवर्गीयांना ₹900 असणार आहे. नॉन रिफंडेबल असणार आहे. ओके. दिव्यांग वगैरे त्यांना पण सगळ्यांना इथं दिव्यांग उमेदवाराकरिता सूचना, लेखनिक वापरणाऱ्या दिव्यांगांना मार्गदर्शन सूचना देण्यात आलेल्या आहे. वाचून घ्या आपण. ओके. लेखनिकसाठी मदत घेण्यास आपल्याला एक व्यक्ती आपण घेऊन जाऊ शकतो, तर आपला हात वगैरे नसेल त्यांच्यासाठी. आता परीक्षा केंद्रावरील नियमावली दिलेली आहे. आता पत्ता वगैरे तुम्हाला याच्यात परीक्षा केंद्राचा पत्ता वगैरे जे आहे तुमच्या हॉल तिकीटवर देण्यात येईल. त्या ठिकाणी आपल्याला परीक्षेला जायचं आहे. 2 तासाआधी जायचं आहे. केंद्र निवडून घ्यायचं जे पण आपल्या जवळपास असेल ते आपल्याला कॅल्क्युलेशन्स वगैरे करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे 100 मिनिटांचा असला तरी पेपर आपल्याला 1 तासाआधी लवकर जायचं आहे. ओळख पटवण्यासाठी पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग सोबत घेऊन जायची झेरॉक्स कॉपी घेऊन जायची आहे. ओके. नॉर्मलायझेशन मेथड असणार आहे, जे की तुम्हाला माहिती आहे. नॉर्मलायझेशन मेथड काय माहिती नसेल तर YouTubeवर व्हिडिओ बघून घ्या. ग्रुप वाईज आपल्याला सेंटर्स असणार आहे. सर्वसाधारण याच्यामध्ये अटी वगैरे देण्यात आलेल्या आहे. सर्वसाधारण आपल्याला अटी वगैरे आपण याच्यात बघू काय आहे आता पुढे. सर्वसाधारण अटी देण्यात आलेल्या आहेत. सदर आता भरती प्रक्रिये अंतिम निर्णय घेण्याचे प्रशासकीय किंवा अन्य कारणास्तव सदर सेवा भरती प्रक्रिया कोणत्याही वेळेस कोणत्याही टप्प्यावर थांबवण्याचे अधिकार आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका यांना राहील. विविध आरक्षणातून रिक्त असलेल्या उपलब्ध प्रमाणे नेमणुकी करण्यात येतील. उमेदवार हा विविध अर्हता, अटी, शर्ती पूर्ण करीत नसल्याचे कोणत्याही क्षणी त्यांना निदर्शनात आल्यास त्यांना उमेदवारी रद्द करण्यात येईल. अशा याच्यात छोटी-मोठी माहिती देण्यात आलेली आहे, जी की तुम्ही पण वाचू शकतात. ओके. अशा इथे आपल्याला वाचून घ्या. सर्वसाधारण सूचना वगैरे आपल्याला वाचायचं असेल, तर खूप मोठा PDF दिलेला आहे यामध्ये. ओके. सूचनांसाठी आपल्याला देण्यात आलेला आहे. वाचून घ्या एकदा. आपल्याला माहिती पाहिजे, याचा राजीनामा वगैरे कसा द्यायचा आहे, जॉइनिंग पद्धत दिलेली आहे, विशेष सूचना देण्यात आलेल्या आहे, गैरवर्तन वगैरे केलं असेल तर. आता नॉर्मलायझेशन मेथड याच्यात देण्यात आलेली आहे, जी की तुम्हाला मी दाखवून देतो. कोणाला इथं बघायची असेल बघू शकता. तर नॉर्मलायझेशन दिलेलं आहे ह्याच्यामध्ये. MCQ टाइप तुमची इथे परीक्षा आहे, जे की ABCD ऑप्शन आपल्याला चॉईस करायची आहे. ओके. 25 प्रश्न एका ह्याच्यात दिलेले झालेले आहे. आता याच्यामध्ये दिलेले आहे त्याला उमेदवार हे प्रश्न सोडवण्याचे प्रत्यक्ष प्रयत्न केला असो किंवा नसो, अशा कोणत्याही प्रश्न पुनर्वलोकनासाठी चिन्हांकित करण्याचा पर्याय दिला जातो. याचा अर्थ असा की उमेदवारांनी चिन्हांकित केलेले प्रश्न हे त्या विभागासाठी दिलेली वेळ स संपण्यापूर्वी उमेदवार पुन्हा पाडू शकतात. ओके. पुनर्लोकित चिन्हांमध्ये आपल्याला केलेल्या प्रश्नांचे मूल्यांकन केले जाईल व याची दक्षता घ्यायची आहे. पॅटर्न ऑफ एक्झामिनेशन दिलेलं आहे. याच्यामध्ये परीक्षेचे संबंधित सूचना देण्यात आलेल्या आहे. आता ग्रुपचे नेम दिलेले आहे. ग्रुप A, B, C, D दिलेला आहे. आता याच्यात आपल्याला बघू शकता ह्या ग्रुपनुसार आपल्याला प्रश्न देण्यात येणार आहे. ओके. तर खाली याची नॉर्मलायझेशन मेथडची तर दिलेलं आहे. खाली फॉर्मॅट सर्टिफिकेशन दिलेलं आहे. अशा पद्धतीने मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. कोणालाही या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल, तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. आणि PDF फाईल डाउनलोड करायचं असेल, तर मी Telegram चॅनल, WhatsApp ग्रुपला शेअर करून देईन. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोडही करू शकतात. ओके. अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन असतो. अशाच नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.